त्यासाठी त्याजवळ वाजवायला तयार राहायचो, पण ते केकचं फुल आम्हाला कधी भेटत नव्हतं. हे असं सांगायचं नसतं, पण मी दिले सांग. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही खूप दिवसांनी काहीतरी जे आम्ही आधी करायचो, दाखव काय गरज होती ते आज आम्ही करणार आहे. तर आज आम्ही बनवणार आहे डॉल केक. तर काय मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल, यूट्यूब सुरू करण्याच्या आधी माझ्या बहिणीने कितवीला होती तेव्हा तू 12वीला होती तेव्हा तिने केकचा क्लास केलेला आहे. आणि मग आम्ही तेव्हा हे बघा कष्ट बघा, एका केकचे मागे कष्ट बघा. बेड उचलत आहे. थांबा एक मिनिट आता. तर आज आम्ही बनवणार आहे अर्धा किलोचा केक आहे का? 1 किलोचा केक बनवणार आहे. आणि त्याच्यासाठी हे बघा केकचे बॉक्स आम्ही बेडमध्ये ठेवून दिले होते, कारण हे आम्ही किती 2-3 वर्षांपूर्वी आधी हे सगळं उद्योग केलेले आम्ही घरच्या घरी. हे बघ, हे 2 बॉक्स आहे ना, एकमेकावर ठेवून करून. आणि आज आम्ही 1 किलो डॉलचा केक बनवतोय. यासाठी आम्ही व्हिपिंग क्रीम तयार केली आहे. क्लास फक्त यांनी केला आहे, पण येत सगळं मला बी. कारण आम्ही जेव्हा ह्या बाबतीमध्ये असं अनोळखी होतो की केक कसा बनवतो, तेव्हा आम्हाला वाटायचं याच्यामुळे खूप मोठं सायन्स आहे, खूप असं काही काही करावं लागतं तेव्हा बनतो. पण आता ते असं सोपं काम आहे. फक्त एवढंच आहे की ते केल्यानंतर इतके भांडे घासावं लागतं. त्याच्यामुळे आता मी केक बनवतो. चला मग आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही किती छान केक बनवू शकतो. किती छान. आणि केक बनवण्यास जो केक बनवतो त्याच्या अंगामध्ये फार क्रिएटिव्हिटी लागते, म्हणजे तो डिझाईन. आता तुम्ही बघा आम्ही कसा केक बनवतो. तर इथे आम्ही पिंक कलरचा डॉल बनवणार आहे. तर ही आमची डॉल पीस नंगो इथे एवढी नका लक्ष. तिला क्रीमली कपडे घालायचे असतात. बघ एक मिनिट बघा, एवढे सारे डॉल बघा. ही बघा तिची हेअरस्टाईल ही मी केली. आणि हे बघा हा टर्निंग टेबल, हा स्पॅच्युला, असा याच्यावर केक फिरवायचा असतो. आणि इथे आम्ही कुकरमध्ये केक लावला आहे, तो शिजेल अजून 10-15 मिनिटांमध्ये. चला, तुम्हाला ऑनलाईन केकचा क्लास करायचा तर डीएम करा मला. आम्ही तुमच्यासाठी केकचे व्हिडिओ बनवू. आणि आम्ही असं ठरवलंय की आम्ही हे एक नोझल यूज करू. याला नोझल म्हणते काय तुम्हाला माहिती? नोझल लिफवालं. आणि हे एक बॉर्डर डिझाईन करायला झालरचा नोझल. आणि हे छोट्या फ्लावरसाठी. आणि बघू छान क्रिएटिव्हिटी. आणि मग आम्ही कलर आमच्या संपला होता, कलर आणलाय. आमच्याकडे फार नोझल आहे, ग्रासचं पण नोझल आहे. आम्ही क्रिकेटचा पण केक बनवतो. परत एकदा फोटो फ्रेमचा बनवला होता, एकदा डोरेमॉनचा बनवला होता, छोटं पण नोझल नाव टाक. आणि त्याच्यामध्ये आम्ही हे मोती दिसत नाही, थांबव, हे वाले छोटे मोती पण ऍड करणार आहे. हे सगळं केकच्या दुकानामध्ये भेटतं आम्ही. आणि हे आमचं फ्लावर बनवण्याचं काय बेस म्हणतात त्याला, तो बेस असं फ्लावर आमचा 1 किलोचा बेस. 1 किलोचा आता माझ्या चेहऱ्यापेक्षाही मोठा असलेला हा 1 किलोचा आमचा बेस, जो फार चमकतोय. आणि हा टर्निंग. आणि हे सगळं सामान आम्ही 5 वर्षांपूर्वी घेतलेले. हे नाही घेतलंय 5 वर्षांपूर्वी. काय कलर 5 वर्षांपूर्वी ते लोक कलर आज आणलाय. कलर प्रीमिक्स आणि ती वरतून क्रीमला मारेंगे ना लोग, हमको मारेंगे. क्रीमला काय म्हणतात? व्हिपिंग क्रीम कलर. आणि आम्हाला केक बनवण्याचं नाव माहित नाही. प्रीमिक्स हे सगळं आम्ही आत्ताच आणलंय. प्रीमिक्स बाकी हे सगळं 5 वर्षांपूर्वी. एक युट्यूब ठेवली ती कशी होती, प्रीमिक्स घेतलंय आता. आणि एक कोणती तरी बाई होती, आम्ही तिचे सारखे व्हिडिओ बघायचे युट्यूबला की केक कसा बनवा. जेव्हा हिला क्लास शिकायला जायचं, 1 दिवसाचाच क्लास केला होता हिने. पण तरी मला सगळं असं वाटतं तिचा एवढं कोण केलास तरी मी बनवला असता. पण तुफान आ गया तुफान. मोबाईल भटकला ना, पडला ना त्याच्यावर. क्रीम मध्ये बघर होतो. क्रीम आता याला आम्ही तुम्हाला केक दाखवतो. झालाय तो 10 मिनिटं थंड होऊन देऊयात. लय फुगलाय कपडा दे. गरम लय फुगलाय तो, अति फुगलाय. जळालाय ना. नाही लय दिवसांनंतर उद्योग केलाय गाईज. आणि आई शपथ गाईज, आमचा केक तर बघा केवढा फुगलाय. आता याला
क्रीम भरायला घमंड झालं. आणि हे कुकर हे असं झालं नाही तर हे सगळं केक जेव्हा आपण बनवतो कुकरमध्ये तेव्हा हे असं काळं होतं बरं का. नाही तुम्ही माझ्या कुकर घातला नाही असं मी म्हणणार नाही, तुम्ही खूप गोड गाईज आहे, पण हे असं तेव्हाच होत राहतं. असं प्रकारे आम्ही आमचं याच्या आधी एक कुकर जाळवला होता. थांब मी काढते बाजूला. तर आता खतरो के खिलाडी होतोय. खतरो के खिलाडी. काही नाही, डॉल केक मध्ये इतकं असं झालं तरी चालतं. ते एवढं फुटला तरी सगळं नीट करावं लागतं. जर हे असा उद्योग जर नाही झाला तर मग काय तुम्ही केक कॉली बनवशाल. हे सगळं झालेलं पाहिजे. आता मी काढतोय सांडशीचा उपयोग करून. हे असं तुम्हाला बहीण असणं फार गरजेचं असतं. तुम्ही जर काही बिझनेस करताय तर तुमची बहीण तुमची फार हेल्प करते अशा गोष्टींमध्ये. तर असं आता याला अर्धा तास थंड होऊन द्यावं लागेल. तुम्ही बघू शकता किती छान आमचा केक पीक झालाय. याच्या अर्धच आम्ही टाकलेलं ते एवढं. हे इथपर्यंतच टाकलेलं होतं आणि हे इथपर्यंत हे फुगलंय. आणि हे असं जेव्हा फाटलं म्हणजे हा चांगला शिजला, चांगला वेग झाला. आणि डोंट टेक गाईज असं याचं रूप बघून घाबरायचं नसतं. याच्यात आपण क्रीम बनवून ते नीट बनायचं असतं. बघा किती छान कलर आला, सुरेख एकदम, अति सुरेख. सोडून ठेव खाली. तर अशा प्रकारे पूर्ण केक थंड झालेला आहे. आता तो काढून घ्यायचा. असं उलटा करायचा, थापायचा त्याला. काय खोटं बोलती गाईज, हा निघत नव्हते. एकदा आम्ही काढला आणि परत टप्प्यात घातला आणि मग काढलाय. पण परफेक्ट निघाला. परफेक्ट निघालाच ते नाही, पण काय आहे आम्ही ते आधी घेतलं असेल त्याच्यामुळे तेवढ्यासाठी परत डब्यात घालून काढलाय. पण चांगला निघालाय. आता हे जास्त लाल झालेलं हे काढून टाका. नाही हे पीठ लागलेलं जे. बाय द वे आपण केक कसं बनवायचं हे शिकवणार आहे का? तर नो, असं काही नाही. आम्ही फक्त सांगते आम्ही असं कसं करणार आहे. हे एक्स्ट्राचं जे लागलेलं ना हे काढून टाकायचं. हे खूप चांगलं लागतं खायला. पार्ले बिस्किटसारखा वास येतोय आता एकदम सगळं. हे सगळं वरचं हे थोडे तुकडे ते काही नाही, आपण यूजच करणार आहे. काय फेकून द्यायचं नाही राहत, कारण कस्टमरला बाहेर छानसा झाला. आता याला पण लेअर्स मध्ये कट करून घ्या. मी हा कर ना. हॅलो, आटकून तर देऊ दे मला. देत नाही बायला नाही करून. आता व्हिडिओ चालू म्हणून तरी हात लावून दिला, नाही तर तेवढं हे येतं बाय मला. 50 केक बनवले मी त्यासाठी. जर एकसारखी नको होती मग आता तुला सांगते. तू याला खाच्याकडून पाडलाय अक्का. या बाजूला फक्त इथं पाडलेलं आहे. जोरात अर्धा आणलाय. घ्या 50 केक बनवणाऱ्यांचा. सोड ना. व्हिडिओ चालू ना म्हणून हे करू दे. आता डोक्यात फर्स्ट लेअर तिने काढलाय. वाफा निघते. हे बघा काय तुम्हाला दिसते का? दिसलं ना, वाफा निघते त्याच्यात. थंडच नाही, एवढा सब्रच नाही आम्हाला. सेकंड लेअर किती काढायचे? अजून एकच काढायचं आहे ना? नको बाबा, मी नाही जर फोडलं तर घ्यायची माझ्या अंगावर. अशा प्रकारे दुसरा लेअर. फोटो. बाय द वे हा आईस केक आहे. म्हणजे आत्ताच्या जमान्यात सगळे आईसच केक खात्या, पण आमच्या जमान्यामध्ये माहिती का ती जमाना म्हणजे 90चा जमाना नाही, 2000चाच होता. पण तेव्हा लहान होतो आम्ही, तेव्हा ना ते याचे केक ते अंडे टाकून केक बनवणार त्यांना. साधे केक त्यांना लेअरिंग राहत, फक्त वरतून एक क्रीम. अंड्यावाले नॉनव्हेज केक म्हणजे अंड्यावाले केक, नॉनव्हेज नाही. नॉनव्हेज केक नाही, अंड्यावाले केक. त्यात अरे कहना क्या चाहते हो? हे कहना क्या चाहते हो, कन्फ्यूज करणार लोगों को. देखो मेच कन्फ्यूज हो गई. ते ज्याच्यात ज्या केकमध्ये अंडे टाकून खात्यात ना, आमच्या वेळेस ते केक राहायचे तेव्हा आईस केक माहीतच नव्हता असं काही राहतो काय. तेव्हा ना कोणाचा तरी बड्डे राहायचा, मग आम्ही सगळे, माझे काकांची मुलं, आम्ही सगळे असे राहायचो ना. तर कोणाचा बड्डे असला का सगळे एकत्र यायचो. आणि समजा जसं हिचा बड्डे, तेव्हा केक मोजून 2च फुलं राहायचे. आणि त्या फुलांसाठी त्या केकवरती फुलंच यायची नाही जास्त. आणि त्या पूर्ण केक मोजून 2च फुलं राहायचे. आणि आम्ही 6 जण राहायचो. एकाचा बड्डे तो धरून 7 जण बरं का, असे सगळे मिळून. आणि त्या 1-2 फुलांवर आमच्या 7 जणांचा डोळा की मला भेटेल, हे फुल मला भेटेल, हे फुल मला भेटेल. पण आमच्या नशिबात ते फुलंच राहत नव्हतं. कारण काय, आमची मम्मी नाही तर माझी काकी किंवा कोणतरी यायचं, लगेच तो केक घ्यायचा, सगळं फुल कापून टाकायचं. इतना दर्द होता हमको, असं वाटायचं ते केकचं फुल मला भेटावं. आम्ही इतकं त्यासाठी त्याच वाजवायला तयार राहायचो, पण ते केकचं फुल आम्हाला कधी भेटत नव्हतं. आता आम्ही घरी केक बनवतोय. काय मज्जा असायची.
आता लिबाज बदलता है जो पानी से नहाता है वो लिबाज बदलता है और जो पसीने से नहाता है वो अंदाज बदलता है। अंदाज आई डोंट नो यही है क्या कुछ। अरे हाय मोटिवेशनल गुरुजी मोटिवेशनल ते पोळ गेले आणि मोटिवेशन ते व्हिडिओ मंजिल को बुला कर जिया तो क्या जिया मंजिल को बुला कर जिया तो क्या जिया। हे बघा ही आहे पिंक कलरची। हे असं आहे ना हे असं करून बघायचं आता म्हणजे आपली काम करते परफेक्ट क्रीम आहे। कशाला काढली दाखवते मी। हे बघा ही दाखवू बी देत नाही मला। हे बघा परफेक्ट क्रीम आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे भरायचं असतं पाणी। ये बहुत सिक्रेट है, मैं सिक्रेट भी बता रही हूँ आपको। तुम्ही माझा एक व्हिडिओमध्ये बघून क्लास करू शकता। एवढं सांगितलंय मी तुम्हाला। जाऊ द्या पण माझे तेवढे काय 2-4 व्हिडिओ ते माझे जेवढे बी 70-72 सबस्क्रायबर्स त्यांच्यासाठी मी काही पण करायला जाईल आणि हे मी तुम्हाला सांगून देते। आम्ही पैसे देऊन जर शिकलो तर मी तुम्हाला फुकट सांगते। तुम्ही फक्त माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, मी तुम्हाला सगळ्या ट्रिक सांगते। आता हे शुगर सिरप राहते हे याच्यामध्ये काहीच नाही, फक्त पाणी टाकलं साखर टाकली ते वितळ हे दामना खडखड बंद करणं ते टाकलं का त्याने आपल्या केकचं वजन वाढतं। सॉरी गाईज हे असं सांगायचं नसतं पण मी दिले सांग अब तुझी रॉ ब्लॉग हा बहुत रॉ ब्लॉग करते यार। हे सगळं ही पैसे देऊन शिकून आली आहे, मी तुम्हाला फुकट सांगून देते। अशी थोडीशी विपिंग क्रीम घ्यायची, आपली विपिंग क्रीम छान बीट जाईल नाही लागलं असं घ्यायचं, असं उलटं करायचं, पडलं नाही म्हणजे चांगली झाली। आता हे सगळं ते केकला जेव्हा आपण क्लास लावतो ना युट्यूब व्हिडिओवाली तर सांगत नाही बरं के ट्रिक्स, हिची क्लासवाली सांगत असती। मग हे बघा हे असं बेसला लावून घ्यायचं म्हणजे केक बनवायचा क्लास करून घेतो मी आमच्याकडे असं हे पुढे गेलं फोकस आहे ना हे चिपकतं मग याला केक याला असं बेसचा लेअर ठेवायचा। मग आता मला याचा थंबनेल टाकायचं, एका 10 मिनिटाच्या व्हिडिओत तुम्हाला मी आयुष्यभरासाठी केक शिकू देणार, फक्त एक व्हिडिओ बघा आणि तुम्ही केक शिका। तिचं थंबनेल हे बघा हे असं छोटं खाली ठेवून याच्यामध्ये 1 मिनिट उद्योग आम्ही आधी केलेले आणि आता खूप दिवसांनी करतोय म्हणजे मजा वाटते। जेव्हा जेव्हा आम्ही कायम करत होतो असा कंटाळा यायचा, एवढे भांडे घासायला लागायचे आला राहतात। तर इथं पहिल्या लेअरला आम्ही हे लावलंय क्रीम। याच्यामध्ये काय टाकायचं, याच्यामध्ये हे पण टाकू शकतो। आधी ना हे बेस ठेवायचं असतो, त्याच्यावरती हे आपण सिरप बनवलं म्हणजे साखरेचं पाणी। सिरप नाव फार अवघड आहे पण साखरेचं पाणी म्हणायचं त्याला। नंतर हे असं स्प्रेड मग ते सगळं त्याला लावायचं, बेसला लावायचं आणि मग याच्यावरती क्रीम अशी स्प्रेड करून घ्यायची। आणि जर तुम्ही जर अजून दुसरा क्रश ब्रिश ॲड करायचा असतो, स्ट्रॉबेरी क्रश, पायनॅपल क्रश ते पण याच्यात टाकू शकतो जर तोचा बनवत असेल तर। आम्ही हा स्ट्रॉबेरीचा बनवतोय। हे गाईस तुम्हाला माहिती आहे का, आम्ही ते फिरायला गेलो होतो ना आत्ता वणीला, त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा बड्डे होता पण मी त्या दिवशी व्लॉगच नाही बनवलाय माहिती आहे का। पण काही नाही, तू व्लॉग नाही केला त्या दिवशी? नाही काय राव तू काय झोपेल होती काय? मग त्या दिवशी माझा बड्डे होता, मग आम्ही मस्त त्या दिवशी केक कट केला। दिवसभर तर फार बोरिंग केला, म्हणजे घरी बोरिंग केला, पण इंस्टाग्रामला एवढ्या भारी भारी विश आल्या ना भाई बड्डेला, इतक्या विश आल्या त्यांना एक दिवसासाठी सेलिब्रिटी वाटायला लागलं। एवढे DMs एवढे मेन्शन्स बघून पण मी त्या दिवशी व्लॉग नाही केला आहे, पण चांगला होता माझा बड्डे। 19 नोव्हेंबरला होता। अशा प्रकारे पूर्ण याला लेअरिंग करून आणि फ्रीजमध्ये बी ठेवला थोडा वेळ। आता वरतून त्याला प्लेन करायचं आहे। गाऊन असेल त्या गाऊनच्या आतमधला पार्ट रेडी झाला आहे, याच्यावरतून डिझाईन येणार त्यामुळे हे प्लेनच केलं पाहिजे असं काही नाही, पण हे त्या कार्डने केलं डिझाईनचे त्याच्यामुळे ही अशी डिझाईन तयार केली आहे। ही दिसणार नाही याच्यावरतून फ्लावरवाली डिझाईन येणार आहे। बघा ही अशी पायपिंग बॅग घ्यायची राहती, हे बघा याला पायपिंग बॅग म्हणतात। अगं उठ ना, अगं नाही थांबतात माझे पाय दुखायला लागले उभं राहून। मस्त बसली ग म्हणून मी बसली, हेच दुखतंय का म्हणून मी बसली, हे तुला चांगलं दिसणार नाही बसली बसते म्हणून। देखा ना देखा सच बोली ना सच बोली ना। हे ठेव फ्रीजमध्ये, असं फ्रीज पण लागतं बरं का, फ्रीज बी लागतं। पैसा कमाने के लिए बहुत कुछ करना होता है। हे असं भरून घ्यायचं, सांग ना तू गाईजला। हे बघा मी असं भरून घेतली व्हिपिंग क्रीम। हे कोणी असं हे ना ग्लासात ठेवतं आणि त्या ग्लासात बी भरतं, पण हे असं येत जातं। नंतर आपण शिकलो का सगळं येतं आपल्याला। याची येणार आहे फ्रॉकच्या कडेची डिझाईन।
ही अशी आहे पानांची डिझाईन ही. आणि आता याच्यावरती ही काढणार आहे फ्लावर्स. हे सगळं मला पण येतं डिझाईन, पण ही मला करूच देत नाही. मला लहान समजती कारण शपथ सांगतो तुला आवडायचं ना तुम्हाला आवडायचं ना म्हणून तर मी कधी त्याच्या आधीच काहीतरी केक खात होते कधी. अरे पाहिजे फुटेज खाऊ राहिली काय माझ्या ब्लॉगचं फुटेज खाऊ राहिली नाही ग ते नजरों में अच्छा बनना चाहती है इसलिए हमरा दोनों का नाम ले. एक मिनिट मी केक खाते. ते असं राहतं की प्रत्येक केकवाला केक खातो. मी केक खाते की एवढं बनवून थकलेला आता म्हणून ते खायची इच्छा पाहिलं ना किती माहित नाही. आम्ही काय वेळेला विचारलं नाही माहिती का काल शिकली. हिचा मोटिवेट असंही विचार केला असेल की मी भविष्यात जाऊन शेफ बनल त्याच्यामुळे तिने केक MSc करून शेफ कोण बनतं काय सांगा देवा कोणतरी आला. ती मेल्ट झाली क्रीम फ्रीज मध्ये ठेव. काय शिकवलं तुला त्या बाईने. आणि याला काय म्हणत्या याला म्हणते बिटर याला म्हणते बिटर. हे घुमून दाखवू का मी तुम्हाला चालू आहे सगळं क्रीम तोंडावर. या मशीनचं काम असतं हे क्रीम मेक करणं. अशा प्रकारे आमचा सगळे डॉल वगैरे लावून डॉलच्या ड्रेसची डिझाईन सगळं काढून झालं आहे. फक्त लास्टला ही कडेची डिझाईन ती परत एकदा केली आहे. आणि हा ही आमच्या डॉलचा फायनल लुक. अशा प्रकारे आमचा 1 किलो डॉलचा केक रेडी आहे. आणि आम्ही हे बीड्स पण ॲड केले त्याच्यामध्ये ब्रेसलेट बीड्स आणि ही आमची डॉल.